समोर येते डिजिटल फ्रॉडमध्ये भारतीयांनी 23,000 कोटी रुपये एका वर्षामध्ये गमावलेले आहेत। 2024 साली भारतीयांना 23,000 कोटींचा गंडा हा डिजिटल फ्रॉडमध्ये घातलेला आहे। चालू वर्षामध्ये या फ्रॉडची रक्कम 1,20,00,000 इतकी झाली आहे। तर डेटा लीड्स कंपनीच्या अहवालातील आकडेवारी समोर आलेली आहे। एकट्या 2024 मध्ये 20 लाख सायबर गुन्हे दाखल झालेत। आमिष किंवा भीती दाखवून लाखोंची फसवणूक केल्याचं समोर आलंय। तर फ्रॉड कॉल्स आणि इतरही माध्यमातून ही फसवणूक झालेली आहे। आमिष किंवा भीती दाखवून फसवणूक केलेली आहे। गेलेले पैसे परत मिळवण्याची आणि मिळण्याची शक्यता कमी आहे। डिजिटल फ्रॉडची ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। फ्रॉडचे प्रकार किती ते पाहूयात। एक, Amazon किंवा तत्सम वेबसाईटवरून तुम्हाला कॅशबॅक आला आहे असं सांगून बँक खात्याची माहिती मिळवतात। 2, तुमच्या नावानं ड्रग्सचं पार्सल पकडलं आहे, तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत आहोत असं सांगितलं जातं, भीती घातली जाते। तिसरा प्रकार आहे, या डिजिटल अरेस्ट केल्यानंतर सोडवण्यासाठी लाखो रुपये उकळले जातात। चौथा प्रकार, तुम्ही हॉटेल बुक केलं असेल तर क्रेडिट कार्डच्या माहितीची पडताळणी करायची आहे असं सांगून पैसे चोरले जातात। फसवणुकीचा पाचवा प्रकार, तुम्हाला चुकून पैसे ट्रान्सफर झालेत ते परत करा असं सांगून फसवलं जातं। सहावा प्रकार, तुमच्या मुलाला लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अटक केली आहे, सोडवण्यासाठी पैसे पाठवा असं सुद्धा सांगून फसवणूक केली जाते। 7, तुमचं नाव लकी ड्रॉ मध्ये निवडले गेलंय, बँक खात्याची माहिती पाठवा, लगेच पैसे पाठवतो असं सांगून सुद्धा फसवणूक केली जाते। तर ही फसवणूक नेमकी कशी टाळू शकतो आपण ते पाहूयात। कुणीही फुकट पैसे देत नाही, त्यामुळे लकी ड्रॉ वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका, नाहीतर तुम्ही फसवले जाल। सोबतच डिजिटल अरेस्ट असं कायद्यात काही नाही, तो केवळ फसवणूक करण्याचा मार्ग आहे। त्यामुळे असे कॉल आले तर सावध राहा। पोलीस कधीही फोनवरून चौकशी करत नाहीत, त्यासाठी ते घरी येतात किंवा तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावतात। त्यामुळे पोलिसांच्या नावाने कुठला कॉल आला तर फसू नका। कुठलीच बँक फोनवरून KYC करत नाही, त्यामुळे तुमची आर्थिक माहिती कुणालाही फोनवरून सांगू नका, ही सुद्धा काळजी घ्या। तुमच्या खात्यामध्ये कुणाला पैसे टाकायचे असतील तर त्यासाठी कधीच OTP लागत नाही, त्यामुळे कोणी OTP मागितला तर तो सुद्धा देऊ नका। मित्र नातेवाईकांच्या फोनवरून आर्थिक व्यवहार करणं टाळा, तिथे सुद्धा तुमची फसवणूक होऊ शकते। ऑफिसच्या कॉम्प्युटरवरून पैसे पाठवणं सुद्धा टाळा, इथे सुद्धा तुमची ऑनलाईन फसवणूक होऊ शकते। विम्याचे पैसे ऑनलाईन भरताना वेबसाईट खरी आहे का याची खात्री करून घ्या।